आज सकाळी सकाळी घेतली होती इडली बनवायला, पण आज काही मनासारखं पीठ फुगलं नव्हतं. एवढा उन्हाळा असून पण काही पीठ फुगलं नाही. पण म्हटलं आता चला घ्यावा करून, कारण कालच ठरवलं होतं की इडली करायची आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. ते इडलीचं पीठ फुगलं नव्हतं, पण त्याचा जो आंबूस वास येतो ना तो येत होता. म्हटलं संध्याकाळपर्यंत जर आजूक त्याला ठेवलं तर ते आजूक आंबट होईल, त्याच्यापेक्षा करून घेऊ. म्हणूनच आहे ना, इथं इडली पात्रात मी अर्ध लिंबू टाकलं आणि पाणी टाकलं. तर इथं इडली पात्र माझं स्टीलचं आहे, जर्मलचं नाही आहे, पण तरी पण मी त्यात लिंबू टाकून घेतलं. आणि ज्या इडलीच्या प्लेट असतात त्याला मी तेल लावून घेतलं, कारण आपली म्हणजे चिकटणार नाही इडली, त्याच्यासाठी. आणि इथं मी दाखवत होते की पीठच फुगलं नाही. याच्या आधी मी एकदा केली होती, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी केली होती, तेव्हा पार ते पीठ बाहेर यायची बारी इतकं फुगलं होतं ना. ह्यावेळेस माझ्याकडून काय चुकलं मला तेच कळत नाही. पण मला वाटतं काल मी काय केलं, ते पीठ ना चांगलं हलवलंच नाही. जेव्हा मी मिक्सरमधनं काढलं ना त्याला, तर थोडी घाई होती. पहिल्यांदा मी उडदाची डाळ आणि थोडे तांदूळ काढून घेतले, तेव्हा मी ते पीठ हलवायला पाहिजे नव्हतं. ते काही मी हलवलंच नाही. तर आता इथं मी इडली पात्रात इडली लावून घेतली आहे. म्हटलं तोपर्यंत चहा करावा, कारण चहा पिल्याशिवाय आपले काही सूत्र हलत नाहीत. म्हणून इथं ठेवलं मी चहा करायला. त्यात मी थोडंसं पाणी टाकत असते चहा करताना. पहिल्यांदा थोडं पाणी त्यात टाकली. आता मी चहापत्ती आणि साखर टाकून घेते. आणि ते थोडं उकळलं की त्यात लगेच दूध टाकून घ्यायचं. आणि दूध टाकल्यानंतर आलं टाकायचं. आलं जर आपण आधी टाकलं तर आल्याची टेस्टच लागत नाही. मला आधी असं वाटायचं की नाही का, आलं आधी टाकलं तर जास्त टेस्ट उतरण, पण तसं नाही, ती टेस्ट वेगळी लागते. तुम्ही हे करून पहा की आलं चहा उकळला का मग टाकायचं आणि थोडा वेळच उकळून द्यायचं. मग तो चहा पिऊन बघा, एकदम त्याला आल्याची टेस्ट येते. आणि इथं गरमागरम बघा आता चहा झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण काय आपली सवय असते ना, चहा पिल्याशिवाय असं वाटतं सकाळ झाल्यासारखी वाटत नाही. तर चहा ओतून घेतला आहे. तर या तुम्ही पण चहा प्यायला. तोपर्यंत आता आपली इडलीचं भांडं पण झालं आहे. मी गॅस बंद करून घेतला आहे, कारण आपण गॅस बंद करून 5-10 मिनटं ठेवलं, 5 मिनटं लई तर ती इडली कशी चांगली निघते. आणि कारण मी आता इथं काढून घेतलं इडली पात्रातून ते काढून घेतलं आहे. तर मग पण ठेवायचं 1-2 मिनटं, कारण आपल्या इडल्या अशा चिटकत नाहीत. बघा किती छान, म्हणजे मनासारख्या नव्हत्या झाल्या, पण चांगल्या झाल्या होत्या इडल्या. तर या आता इडली खायला. बाय.